हां, सुरू करा महाराज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, पुरे वसंताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन जे स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवन त्रयी तुझविणे, नाही कोणी तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामध्ये आज आपण दशक 7 आणि समास 4 याचं चिंतन करणार आहोत. या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी त्याला विमल ब्रह्म निरूपण असं म्हणलेलं आहे. यामध्ये समर्थ असं म्हणतात, नभ नभाहुणी निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ मर्यादा वेगळे. श्री समर्थ सांगतात की ब्रह्म हे नभहुण निर्मळ आहे, आकाशातून निर्मळ आहे, आणि तसेच त्याची पोकळही, त्याला रूप नाही, आणि ते अमर्याद आणि विशाल आहे. एकवीस स्वर्गे सप्त पाताळ, मिळून एक ब्रह्मगोळ, ऐसे अनंत ते निर्मळ व्यापून असे. 21 स्वर्ग आणि सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोल होत असं म्हणतात. अशा अनंत ब्रह्मांडांना त्या निर्मळ ब्रह्माने व्यापून टाकलेला. अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा वरुते, येणे विन स्थळरी ते अणुमात्र नाही. अनंत ब्रह्मांडाच्या खाली आणि अनंत ब्रह्मांडाच्या वरही ते ब्रह्म व्यापून आहे. त्याच्याशिवाय अणुमात्र जागा रिकामी नाही. सर्वत्र ब्रह्म व्यापलेला. जळी स्थळी काष्टी पाषाणी, ऐसे वदे लोकवाणी, तेणे विन रीता प्राणी एकही नाही. वैशिष्ट्य असं आहे की लोक म्हणतात की जळी स्थळी काष्टी पाषाणी ब्रह्म व्यापून आहे, त्याच्याशिवाय एकही प्राणी रीता नाही. सर्वांना ब्रह्माने अंतर्बाह्य व्यापलेला. जळचरास जैसे जळ, बाह्याभ्यंतरी निखळ, ते ब्रह्म ते केवळ जीवमात्रासी. जलचरांना जसं अंतर्बाह्य जलच असत, त्याप्रमाणे निखळ ब्रह्माने जीवमात्रात अंतर्बाह्य व्यापलेला आहे. जळा वेगळा ठाव नाही, ब्रह्मा बाहेरी जाता नये, म्हणून उपमान साये जळाची तया. जळाची उपमा ही खरे तर योग्य नाही. पाण्याची उपमा देणं ब्रह्माला योग्य नाही, ब्रह्मतत्वाला. कारण जेथे जल नाही अशी जागा असू शकते, पण ब्रह्माच्या बाहेर मुळी कुणी जाऊ शकत नाही. ते नाही अशी जागाच कुठली शिल्लक नाही. आकाशा बाहेरी पळवू जाता, पुढे आकाशाची तत्वता, तैसे तया अनंता अंतची नाही. आकाशाच्या बाहेर पळून जावं असं कोणी म्हणल तर ते शक्य होणार नाही. कारण जेथे जावे तिथं आकाश आधीच आहे अशी स्थिती होते. तसाच त्या अनंत अशा परब्रह्माला अंतच नाही. परी हे अखंड भेटले, स्वर्गास दिगटले, अति निकट परी चोरिले सकळांसी जे. ज्याप्रमाणे ज्या परब्रह्माची आणि आपली अखंड भेट झालेली आहे, जे आपल्या सर्वांगाला अगदी चिटकून राहत असते, इतके तिथे आपल्या सतत अत्यंत जवळ असूनही सर्वापासून लपून राहिलेला आहे.
तया मध्येची आसिजे परी तयास नेनिजे उमजे भास उमजे परब्रह्म ते. त्या ब्रह्मामध्येच आपण असतो, पण तरी आपण त्याची जाणीव नसते. आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी जो दृश्य जगताचा भास होतो तो मात्र आपल्याला उमजतो, पण ब्रह्म काय उमजत. आकाशामध्ये आभाळ तेणे आकाश वाटे टपुळ परी ते मिथ्या निवळ आकाशाची असे. आकाशात ढग येऊ लागले की आकाश मलिन झाल्यासारखं वाटत, पण तो केवळ मिथ्या भासच असतो. अभ्र किंवा ढग आले किंवा गेले त्याचा आकाशावर काहीच परिणाम होत नाही, तसं जशाला तसं ते मलरहितच असत. नेहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्यासी तैसे दृश्य ज्ञानियासी मिथ्या रूप. आकाशाकडे अगदी टकलून पाहिलं तर डोळ्यांना चक्रे दिसतात, ती खरे तर मिथ्या असतात. तसे ज्ञानी लोकांना ते दृश्य जग दिसते, पण ते मिथ्या आहे त्यांना जाणवत. मिथ्याची परी आभासे निद्रितांसी स्वप्न जैसे जागा झाली अपैसे बुजो लागे. हे दृश्य जगत मिथ्या असले तरी आपल्याला ते जाणवतच असत. झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडते व त्यावेळी त्याला त्या स्वप्नातील घटना अगदी खऱ्या वाटायला लागते. तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला उमजू लागतं की ते स्वप्न होत. तैसे आपुले अनुभवे ज्ञाने जागृतीस यावे मग माईक स्वभावे कळो लागे. तस आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव आला की जो ज्ञानी असतो तो अज्ञान रूपी निद्रेतून ज्ञानाच्या योगे जागा होतो. मग त्याला स्वाभाविकच हे दृश्य जगत माईक असल्याचं कळू लागतं. आता असो हे कुवाडे जे ब्रह्मांडा पहिलेकडे त्याची आता निवाडे उमजवण जाऊ. बरे आता हे असू द्या, ब्रह्मांडा पलीकडे असणार हे पुढं आता उलगडून दाखवूया असं समर्थ म्हणतात. ब्रह्मांडी कालवले पदार्थासी व्यापुने ठेले सर्वामध्ये विस्तारले अंश मात्रे. ब्रह्म हे अनंत कोटी ब्रह्मांडात कालवलेला, त्याचे सर्व पदार्थ त्यांना व्यापलेला आहे आणि सर्वांमध्ये ते पसरलेला आहे, त्याचा अंश मात्र आहे. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे सृष्टीमध्ये ब्रह्म असे अनुभव घेता आभासे अंश मात्रे. ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीचा भास होत असतो, सृष्टीमध्ये ते ओतप्रोत भरलेले असते. अनुभव घेऊन जाता कोण होते की सर्व दृश्य जगत म्हणजे ते ब्रह्माचा अत्यंत छोटा अंश आहे. अंश मात्रे सृष्टी भीतरी बाहेरी मर्यादा कोण करी सगळे ब्रह्म ब्रह्मांड दरी माहीर कैसे. त्याचा अगदी लहानशा अंशात दृश्य सृष्टी भासते, तर बाहेर किती व्यापून उरलेले आहे ती मर्यादा कोण करू शकणार. आपल्या या एका ब्रह्मांडाच्या उदरात सगळे ब्रह्म माऊस कसू शकेल असं म्हणलेलं आहे. अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास म्हणून तयाचा अंश बोली जेतो. छोटी तीर्थाची झारी असते, त्या सगळं आकाश साठवण्याचा प्रयत्न करावा तसं हे झालेलं आहे, म्हणून त्याचा एक अंशात सृष्टी आहे असं समजायला हरकत. पंचभूती ऐसे मिश्रित परंतु ते पंचमा भूतातीत पंक्ती आकाश अलिप्त असोनी जैसे. पंचमाभूताने जे पंचमाभूतात ते असते पण तरी ते पंचमाभूतापासून अलिप्त आहे. जसे चिखलात आकाश दिसते पण वास्तविक ते चिखलात पासून अलिप्त असतो, त्याप्रमाणे ब्रह्मतत्वाचं वर्णन केले. ब्रह्मास दृष्टांत न घडे बुझावया तेने घडे परी दृष्टांती साहित्य पडे विचारिता आकाश. खरे तर ब्रह्माला दृष्टांत देता येत नाही, कारण त्यासारखं काहीच नाही, पण त्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी दृष्टांत देणं भाग पडत. ब्रह्माला जर दृष्टांत द्यायचं असेल तर दृष्टांत वस्तू म्हणजे आकाश. पण ब्रह्म ऐसे श्रुती गगन सुदृश्य हे स्मृती म्हणून ब्रह्माचा दृष्टांती आकाश पडे. श्रुती ख ब्रह्म असे म्हणते, स्मृती त्याला गगन सदृश्यम असं म्हटले, म्हणून ब्रह्माला आकाशाचाच दृष्टांत द्यावा. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम गगन सदृशम म्हणले ना, गगन सदृशम ब्रह्माचं वर्णन केले. काळीमा नसता पितळ मग ते सोन्याची केवळ शून्यत नसता निवळ आकाश ब्रह्म. सोने व पितळ धातू पिवळीत असतात, पितळेत जरा काळसर पण असतो, तो नसेल तर त्याला सोनच म्हणावं लागतं. तसे आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे, ते जर नसेल तर त्यास ब्रह्मच म्हणावं लागेल. म्हणून ब्रह्म ऐसे गगन आणि माया जैसे पवन आढळे परी दर्शन नव्हे त्याचे. म्हणून ब्रह्माला गगनासारखं म्हणतात आणि मायेला वायू सारखं म्हणतात, पण वायू काही डोळ्यांना दिसत नाही. शब्द सृष्टीची रचना होत जात क्षणा
परंतु ते स्थिरावे ना वायूच्यासी. आपण सारखं बोलत असतो तेव्हा शब्दसृष्टीची रचना ही क्षणाक्षणाला होते आणि जाते, म्हणजे ती क्षणभंगूर आणि अशाश्वत असते. वायूची तसाच अत्यंत चंचल असतो, जरा स्थिर राहत नाही. वायूसारखी शब्दसृष्टी स्थिरता नसते. असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक व्यापूण आहे. असं ज्याप्रमाणे ही माया अशी माईक अशाश्वत आहे, तर लोकांना व्यापून शिवाय शिल्लक होणार ते ब्रह्मच आहे, ते शाश्वत आहे. पृथ्वीसी भेदून आहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे, तुझी उपमान आहे तया मृदत्वासी. जे पृथ्वीला भेदून आहे पण ते कठीण नाही, त्याच्या मृदुत्वाला म्हणजे कोमलपणाला कोणाला द्यायला उपमाच नाही असं म्हणतात. पृथ्वी होणी मृदू जळ, जळा होणी तो अनळ, अनाळ होणी कोमळ, वायू जाणावा. पृथ्वीवरून जळ मृदू आहे, सूक्ष्म आहे. जळावून अनल म्हणजे अग्नी हा कोमल आहे, सूक्ष्म आहे. त्या अनलावून वायू अधिक कोमल आहे असं समर्थन. वाय होणते गगन अत्यंतचे मृदू जाण, गगना होणे मृद पूर्ण ब्रह्म जाणावे. वायूपेक्षा गगन म्हणजे आकाश अत्यंत मृदू म्हणजे सूक्ष्म आहे, पण त्या गगनावणी मृदू आणि सूक्ष्म पूर्ण ब्रह्म आहे हे लक्षात ठेवा. वज्राचा असे भेदिले, परी मृदुत्व नाही गेले, उपरे रहित संचरे कठीणा ते मृदू. जे ब्रह्म वज्राला भेदून जाणार आहे आणि तरी त्याचं मृदुत्व नष्ट होत नाही, असे ते निरुपम आहेत. त्याला कठीणही म्हणता येत नाही, असा मृदू म्हणता येत नाही, ते विलक्षण आहे. पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वीमध्ये नासे न ते नसे, नासे जळ शोषे ते न शोषे, जळी असोनिया. पृथ्वीमध्ये ते व्यापून आहे, पण पृथ्वी नाश पावली तर ते नाश पावत नाही. जळात ते असतं, पण जळ शोषले गेले तर ते शोषल्या जात. तेजी असे परी जळेना, अपवनी ते परी कळेना, गगनी असे परी कळेना परब्रह्म ते. तेजाला व्यापून ब्रह्म असतो पण ते जळत नाही. वायूला व्यापून ते असतं, पण ते वायूत चळला तरी तो अचल आहे. गगनाला ते ब्रह्म व्यापून असतं, पण ते कळून येत नाही. शेरी अवघी व्यापिले, परी ते नाही आढळले, जवळची दुरावले नवल कैसे. सर्व शरीरात व्यापून ते असतं पण दिसत नाही. अत्यंत जवळ असून त्याचं ज्ञान नसल्याने ते दुरावल्यासारखं वाटतं. ते खरोखरच एक मोठं नवलच आहे. सम्मुखची चौकडे तयामध्ये पाहणे घडे, बाह्याभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे. जे चहूकडे सम्मुखच आहे एवढेच नव्हे तर त्याच्यामुळेच आपण पाहू शकतो. ते आपल्या सहभाग्य अभ्यंतरी व व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला पण जसं म्हणतो तसा हा सौभाग्य बाह्यंतरी साक्षात सिद्धच आहे. तयामध्येची आपण आपणा सपाह्य ते जाण, दृश्या वेगळे खुण गगना सरीही. त्याच्यामध्येच आपण आहोत आणि आपल्याला ते अंतर्बाह्य व्यापून आहे. तसे म्हणाल तर ते दिसत नाही, पण आकाश जसे अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक आहे, त्याचप्रमाणे आकाशाहूनही सूक्ष्म आणि व्यापकपणे सर्वत्र ते कोंदाटलेला. काही नाहीसे वाटले तेथीची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणा हिसी धन. जे काही नाही असे वाटतं ते सुद्धा ते ब्रह्म कोंदाटलेले असते, पण आपणच ठेवलेले आपले धन एक एक वेळ आपल्याला सापडत नाही अशी आपली अवस्था होती. जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था ऐली कडे, अनुभवे हे कुवाडे उकलावे. जो पदार्थ दृष्टीला पडतो त्या पदार्थाच्या पलीकडे ब्रह्मच असतो. ते काय कोडे आहे ते अनुभवानच माणसाला उलगडलं जातं. मागे पुढे आकाश, पदार्थाविन जो पेस, पृथ्वीविन भकास एक रूप. सर्व पदार्थाच्या मागे पुढे खाली वर आणि सर्वत्र आकाश असते. पदार्थ नसतील तर आकाशाची केवळ पोकळी सर्वत्र असतेच. समजा पृथ्वी नाहीशी झाली तर आकाश सर्वत्र व्यापून जशाला तसं एकरूप असत. जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम, नाम रूपातील वर्म अनुभवी जाणे. जे रूप आणि नाम दिसून येते ते मिथ्याच आहे. खरे तर नाम रूपातील परब्रह्माखेरीज दुसरी वस्तूच नाही. हे रहस्य आत्मानुभवीच जाणू शकतात. नभी भुमराचे डोंगर उचले ते थोर थोर, तैसे दावी औडंबर माया देवी. आकाशात मोठे मोठे दुराचे डोंगर दिसतात आणि नाहीसे होतात, तसे अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी मायादेवी जणू गारुड विद्येचा उपयोग करताना दिसते. आणि म्हणून दृश्य सृष्टीत आपल्याला आभास उत्पन्न होतो.
ऐसी माया अशाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत. अशी ऐसी माया अशाश्वत आहे, ब्रह्म जाणावे शाश्वत. सर्वा ठाई सदोदित भरले असे. अशी माया अशाश्वत आहे, क्षणभंगूर आणि नाशिवंत आहे. आणि ब्रह्म हे शाश्वत असून ते सदोदित सर्व ठिकाणी भरलेलं आहे, जाणून घ्यावं. पोथी वाचू जाता पाहे मातृकामध्येच आहे, मातृकामध्येच आहे. नेत्री निघून यार आहे मृदपणे. आपण ज्यावेळी पोथी वाचतो त्यावेळी त्या पोथीतील अक्षरामध्ये तेच असतं. तसेच त्या डोळ्यांनी आपण पाहतो, त्या डोळ्याच्या अत्यंत सूक्ष्म असल्याने, ते मृदू असल्याने त्यातून ब्रह्मच निघाल्यासारखे वाटते. श्रवणे शब्द ऐकता मने विचारिता पाहता मना सभाग्य तत्वता परब्रह्म ते. कानाने ज्यावेळी आपण शब्द ऐकतो त्या मनाने संकल्प आणि विकल्प करतो. ते परब्रह्मच सर्व इंद्रिय मन बुद्धी इतरांना अंतर्भाव व्यापून राहिला. चरणे चालिता मार्गे जी आढळे सर्वांगी करे घेता वस्तू लागी आवडे ब्रह्म. पायाने मार्ग चालत असताना ते आपल्या सर्वांमध्ये भरून आहे, ते आपल्याला जाणवतं. हाताने वस्तू घेताना त्या हाताला व्यापून ते आपल्याला कळतं. असो इंद्रिय समुदाव कयामध्ये भरते सर्व जाणो आता मोडे हाव इंद्रियाची. ज्याप्रमाणे ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांच्यामध्ये ब्रह्मच आहे लक्षात आलं की त्या इंद्रियांची विषयाकडची ठाव ही नाहीशी होत. ती जवळची असे पाहो जाता न दिसे न दिसवण वसे काही एक. ते ब्रह्म जवळ असून बाह्य दृष्टीला मात्र अत्यंत प्रयत्न केला तरी दिसू शकत नाही. पण दिसले तर नाही तर मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव मात्र नक्की होईल. जे अनुभवाचे जाणावे सृष्टीचे न अभावे आपुलेन स्वानुभवे पावे जे ब्रह्म. ज्याला जाणवायचं असेल तर ही सर्व सृष्टी आहे ती मिथ्य आहे हे अनुभवाने जाणून या सृष्टीत गुंतीला आपलं लक्ष आपलं मन काढून घेतलं पाहिजे. आपले खरे स्वरूप काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्व अनुभव आणि ब्रह्माशी ऐक्य हा निर्माण करण्यासारखा आहे. जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी. ही जी स्थिती असते तिला माया आणि ब्रह्मच व आत्मनो अशा सर्वांना साक्षी रूपाने जाणणारी सर्व साक्षिणी तुर्य अवस्था असं म्हणता येईल. तिची ओळख पटून घ्यावी की तुर्य अवस्था काय आहे. साक्षात्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाण तेथे विवरे तिथे विरे जाण पण विज्ञान ते. साक्षीत्व एक वृत्तीच आहे. जेथे साक्षीत्वाची जाणीव हे पूर्णपणे विसरून निवृत्ती होते तिला उन्मयी अवस्था असं म्हणतात. मनाचाही लय होऊन पूर्ण जीव ब्रह्मैक्य त्या विज्ञान असं म्हणतात. बघा विज्ञानाची व्याख्या काय, तो ब्रह्मैक्य ही संचर असं म्हणतात. ब्रह्मैक्य ज्याला प्राप्त होतो ब्रह्मैक्य होणंच म्हणजे विज्ञान आहे. म्हणून अध्यात्म आणि विज्ञान वेगळं नाही. जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. जेथे अज्ञान व ज्ञान दोन्ही नसतं तेथे परब्रह्माच्या ठिकाणी विज्ञान वृत्ती एकरूप. ऐसे ब्रह्म शाश्वत तेथे कल्पनेसी अंत योगी जना एकांत अनुभवे जाणावा. असे शाश्वत ब्रह्म येथे कल्पनेचा लवलेशही नसतो. या ठिकाणी लोक स्वस्वरूपानुभवाने परब्रह्माशी ऐक्य पाहून एकांत प्राप्त करतात. अशा प्रकारचं समर्थांनी दशक 7 आणि समाज 4 मध्ये या विमल ब्रह्माचं वर्णन केलं. आपल्या सगळ्यामध्ये फार पूर्वी विमल नावाची पावडर होती आणि विमल नावाचा आता आपल्या सगळ्यामध्ये की कपडा मिळतो ओनली विमल. तर सांगायचं तात्पर्य असं की विमल म्हणजे अत्यंत स्वच्छ निर्मळ असं आणि म्हणून त्याला विमल ब्रह्माचं समर्थानी म्हणतात. किती छान उपमा दिली समर्थानी. पण याचं संहिता वाचन आपण केलं त्या समासाचं. आता या समासाचं आपण समीक्षण करणार. समर्थांचं असं म्हणणं आहे की जगात प्रत्येक अंगामध्ये अनंतपणा आढळतो. प्रत्येक अंगामध्ये अनंतपणा निरंतर. तशी माती आहे ती कधी नष्ट होणार नाही. पाणी आहे, आग आहे, उजेड आहे, वारा आहे, वीज आहे, वनस्पती आहे, कृमी कीटक आहे, मासे आहेत, पक्षी आहे, जनावरे आहे आणि माणसं आणि माणसांचा विचार. हे अनंत असं सांगितलं. हे नष्ट होणार नाही. माणसाचा विचार पण नष्ट होत नाही. त्यांच्या वासना व कल्पना मिळून जग बनतं. आता जग कसं बनतं तर समर्थाने वर्णन केलं की जगामध्ये
प्रत्येक अंगामध्ये आनंदपणा आढळतो. माती, पाणी, आग, उजेड, वारा, वीज, वनस्पती, कृमीकटक, मासे, पक्षी, जनावरे, माणसं आणि माणसाचे विचार, त्यांच्या वासना, त्यांच्या कल्पना एवढं मिळून जग तयार. त्यामुळे जग हे आभास्य पण म्हणतो. जग हे माया असं म्हणतो, कारण या सगळ्याने ते भरलेले. या सर्वांना स्थळ आणि काळ धारण करतो. असं नाही मोकळं आणि मोकार असं नाही. या प्रत्येक गोष्टीला स्थळ आणि काळाचं बंधन आहे असं नाही. एखादा मुलगा जन्माला आणि तो तेवढाच राहिला 100 वर्ष असं होणार. त्यामुळं उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि विमल ब्रह्माचं निरूपण करताना कशा प्रकारचं जग स्थळ आणि काळ धारण करतं आणि मग त्या संदर्भामध्ये जे आपल्याला विमल ब्रह्माचं ज्ञान देत त्या गुरुच्या संदर्भात वर्ण असं केलं की गुरु गौरव कसा असतो तर अज्ञान तिमिरांधस्य जे अज्ञान तिमिरा अंधस्य अज्ञान जन शलाकया चक्षुर्मिलम येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान रूपी अंधारामुळे आंधळा झालेल्या शिष्याचे डोळे ज्याने ज्ञान रूपी अंजनाच्या काडीने उघडले त्या श्री गुरुला माझा नमस्कार असो असं त्याचं वर्णन केलं. म्हणजे विमल ज्ञान देणाऱ्या गुरुबद्दल उपनिषदामध्ये सुद्धा गुरुगीतामध्ये अशा स्वतंत्र प्रकारचा एक श्लोक सांगितलेला. परंतु हा सगळा विचार करताना सर्वांना स्थळ आणि काळ धारण करतात. विश्वामध्ये आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला आहेत. शिवाय जुनी विश्वे मोडून नवी विश्वे तयार होतात. हा सर्व व्यवहार युगानुयुगे चालू आहे. बघा जसं आपण जुना वाडा बांधतो नवीन वाडा बांधतो तशा प्रकारे हे जे विश्व आहे स्थळ आणि काळ धारण करतं आणि जुने विश्व मोडून नवीन विश्व तयार होत असत. हा सर्व व्यवहार युगानुयुगे चालूच राहिलेला आहे. पण जे जे अपेक्षित असतं ते म्हणून उपेक्षेनच घडतं. कोणाला असं वाटतं की सुंदर घर पडू नये, नवीन घेतलेली गाडी खराब कधी होऊ नये, प्रत्येकाला वाटतं अपेक्षा असते आणि नेमकी आपली उपेक्षाच होऊन बसते. मग ते सृष्टी असो की आपलं वाहन असो की आपलं घर असो, कारण जे जे निर्माण झालंय ते नष्ट होऊन पुन्हा निर्माण होणारच आहे. म्हणून अपेक्षा करणं खरं गोष्ट आहे. पण नेमकी जिथे माणसाची उपेक्षा होती, उपेक्षा झाल्यावर माणसाला अपेक्षित ती गोष्ट मिळत असते. नवीन जग तयार होते. अर्बन आईन्स्टाईन हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होते. सापेक्षवादाचा सिद्धांताचं त्यांचं नाव सर्वत्र झालं. ते थोर मानवतावादी पण होते. अणुशक्तीचा शांततेसाठी आणि विकासासाठी उपयोग झाला पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्या अणुशक्तीसाठी अमेरिकेचं इराणचं भांडणं झालं. ते अध्यापक असताना एका विद्यार्थ्याला विचारलं, जर सर यशाचा मंत्र कोणता आणि यशाचं रहस्य काय असं एका विद्यार्थ्याने अल्बर्ट आईन्स्टाईनला विचारलं. सफलतेचं एखादं सूत्र आम्हाला सांगा. ते असं म्हणाले, तिरस्कार झाला, लोकांनी नावं ठेवली, उपेक्षा केली तर हिंमत न हारणं हे सफलतेचं सूत्र आहे. आईन्स्टाईनने अत्यंत विचारपूर्वक उत्तर दिलं. विमल ब्रह्म निरूपण आपल्याला घ्यायचं असेल, विमल ज्ञान प्राप्त करायचं असेल तर पहिला मुद्दा सांगितला आईन्स्टाईनने की तिरस्कार झाला, लोकांनी नावं ठेवली, उपेक्षा केली तर हिंमत न हारता सफलतेचं सूत्र हे सफलतेचं सूत्र आहे आणि ते निरंतर चालू करत. ते कसं ते आधी स्पष्ट करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली शंका विचारली. ते म्हणाले, बाळ एकेकाळी मी पण तुमच्यासारखा विद्यार्थी होतो. अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगतो, गणित विषय मला अजिबात जमत नसायचा. सर्वजण मला बुद्धू म्हणून चिडवायचे. शिक्षक तर म्हणत की अजून तुला 7 जन्म घेतले तरी तुला गणित जमणार. अशा प्रकारे माझी हेटाळणी होत असताना देखील मी कधी निराश झालो नाही. त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेतलं नाही. उलट परिश्रम घेऊन अधिक कष्टाने नेटाने अभ्यास चालू ठेवला. परिणाम काय झाला, गणितच काय पण सरळ विषयात मला जमायला लागले, आवडू लागले, त्यात भरपूर मार्क्स मिळाले. आज जे मोठेपण मला प्राप्त झाले आहे त्याचं सारं श्रेय उपेक्षा वाटेल आली तरी हिंमत न हारता अविरत प्रयत्न करणं हे मी त्याच्यातून शिकलो. विमल ब्रह्म ज्ञानाचं असेल तर या सगळ्या उपेक्षा या अपेक्षितच आहेत असं समजूनच वागलं पाहिजे, असं समजून त्याला सामोरं गेलं पाहिजे असं वर्णन केलं. पुढे समर्थ असं म्हणतात, यास लागणारं जडद्रव्य हे अनंत प्रमाणात असल्याखेरीज ते चालणं शक्य. हे जे जग चालले नाही चालणं इतकं सोपं आहे का? आपल्याकडं पेट्रोल डिझेल अजून संपत नाही, कोळसा अजून संपत नाही, त्या कोळशावर वीज निर्मिती केली जाते. जर या वस्तू जर संपत नसेल तर हे जडद्रव्य अनंत प्रमाणात असल्या ते चालणं असल्याखेरीज ते चालणंच शक्य नाही, काहीतरी असेल. तसेच जडद्रव्याच्या आश्रयाने प्रगटणारे पाणी, उष्णता, प्रकाश
वीज, वायू आणि आवाज याचं प्रमाण मोजण्याच्या पलीकडे असतं, मोजू शकत नाही आपण. जीवसृष्टीमध्ये वनस्पती, कृमी, कीटक याचे प्रकार, गुणधर्म आणि त्याची निर्मिती याचा फार मोठा विस्तार आहे, अपार विस्तार. जलचरांचे, विशेषतः माशांचे रंग, त्यांची शरीर रचना, वागण्याच्या तरा पण मन थक्क होत. त्यांची निर्मिती तर कोटीने मोजून संपत. पक्ष्यांना, जनावरांना आणि माणसांना तोच नियम लागू पडतो. मनाच्या क्षेत्रामध्ये अनंतपणा अधिक स्पष्टपणे प्रचितीस येतो. मनामध्ये अनंतपणा आला पाहिजे, व्यापकता आली पाहिजे. आणि म्हणून यासाठी प्रत्येक माणसाने अधीर न होता धीर धरला पाहिजे. अधीर झालं ते काहीच हाती लागणार नाही, पण धीर जर धरला तर अशा प्रकारचा अनंतपणा हा आपल्याला प्रचितीस यायला लागतो. एका कापड दुकानात एक ग्राहक आला आणि म्हणाला, कापड दाखव. दुकानदाराने त्याला नाण्यात विविध प्रकारची कापड दाखवली, पण याचा रंग चांगला नाही, त्या एवढा भारी नाही, त्याचा डिझाईन बरोबर नाही असं म्हणून त्या दुकानदाराने तासभर दमवलं. दुकानदार पक्का होता, न रागवता हसत मुखाने त्याच्याजवळ जे जे नमुने होते ते सर्व तो दाखवित होता. शेवटी गिरायकाने फक्त अर्धा मीटर कापड घेतलं. ते बांधून देत असताना दुकानदार म्हणाला, परत या बरं का, दुकान आपलंच आहे, आणखी तुम्हाला पसंत पडेल असा माल पुढच्या आठवड्यात येणार आहे. म्हणजे दुकानदाराच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती, तो रागावला नाही, ओशाळला नाही, पण अत्यंत नम्रतेने म्हणाला की पुन्हा पुढच्या महिन्यात तुम्ही या. ग्राहक दुकानदाराचा शांत, नम्र आणि प्रसन्न व्यवहार आणि मधुर बोलणे ऐकून तो ग्राहक चकितच झाला. त्यानं आपलं परिचय पत्र दुकानदारात घेतलं. त्या माणसानं, तो एका मोठ्या कापड कंपनीचा मिलचा मालक होता. तो पुढे म्हणाला, मला या शहरामध्ये आमच्या मिलन नावाच्या कापडाची मोठी डीलर हवाय. म्हणजे ते मिलन नावाचं कापड फार प्रसिद्ध आहे, त्याचा तो मालक होता. तो डीलर हवा होता. तो पुढे म्हणाला, मला या शहरात आमच्या मिलच्या कापडाचे एक मोठा डीलर पाहिजे, मी आपणास आमचा एजंट नेमत आहे. दुकानदार त्या बड्या व्यक्तीला पाहून म्हणाला, माझं दुकान फार छोटं आहे, शहरात माझ्यापेक्षा मोठे मोठे व्यापारी आहेत, ते आपणास लाखो रुपये डिपॉझिट देऊ शकतील, माझ्यापेक्षा त्यांची निवड करा. पण तो मिलचा मालक यावर म्हणाला, मोठे दुकान, मोठे भांडवल यावर माझा व्यापार अवलंबून नाही. व्यापाराजवळ असणारे गोड बोलणं, नम्र व्यवहार, शांत स्वभाव, चिकाटी ही सर्वात मोठी सुरक्षा ठेवाय. मी आपणास एक तास त्रास दिला, परंतु आपण हेच किंचितही रागवलं नाही. चेहरा थोडी सुद्धा त्रासिकता दिसली नाही. उत्साहाने शांतपणे आपण मला माल दाखवत गेला. माझ्या परिस्थितीत आपण उतरला आहात. धीर व शांत आपलेपणाने वागणं हेच व्यापारातील सर्वश्रेष्ठ भांडवल. पण विमल ब्रह्माचं वर्णन करत असताना अधीर होऊन जमणार नाही, तर धीर धरला पाहिजे. धीर धरी रे म्हणा, धीर धाकासी सांड. पण किती जरी धाक दाखवला तरी मनुष्याने धीरानं पुढे त्याचं काहीच चालत नाही असं समर्थाने मानलं. आणि म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये अनंतपणा हा प्रचितीस येतो. पण कल्पना, स्मृती, विचार आणि वासना या मनाच्या हालचालींना वृत्ती असं म्हणतात. त्याची वृत्ती बरोबर नाही. त्याची वृत्ती चांगली कशावर नाही, त्याच्या कल्पना, त्याच्या स्मृती, त्याचा विचार, त्याच्या वासना कशा आहेत यावरून त्या माणसाची वृत्ती ठरवण्यात येते. एकाच माणसाच्या वृत्ती अक्षरशः अनंत असतात, तर अगणित माणसाच्या वृत्तीमुळे अनंत देखील होतात. तर हे सारे स्थळ आणि काळ याच्या बंधनामध्ये चालतात. अवकाश आणि काळ दोन्ही अनंत आहे. कोणी माणूस कसा जरी वागत असला तरी सुद्धा तो स्थळ आणि कालामध्ये व्यापलेला आहे, त्याला स्थळ आणि काळ सोडणार नाही. म्हणून माणसाची वृत्ती म्हणून अनंत होतील स्पष्ट, पण हे सारे स्थळ आणि काळ त्याच्या बंधनात चालतात. अवकाश आणि काळ दोन्ही अनंत आहेत. तात्पर्य जिकडे पाहावे तिकडे अनंताचं साम्राज्य दिसतं. ते अनंत ब्रह्म आहे. ब्रह्म वाचून अन्य सत्ता नाही. विश्व ब्रह्मातच उत्पन्न होतं, त्याच्याच आधारात ते जगतं, त्याच्या दिशेने ते वाटचाल करतं आणि अखेर त्याच्यातच विलीन होतं. ब्रह्म आहे म्हणून सर्व वस्तू आहेत. त्याच्या असण्या व नसलेला ब्रह्मच साक्षी आहे. ते विश्वाला अंतर बाहेर व्यापून आहे. अशा प्रकारचं हे ब्रह्म आहे. आणि म्हणून त्याची व्याप्ती किती मोठी आहे त्याचा एक प्रसंग असा आहे की एकदा गुरु आणि शिष्य जंगलातून चालले होते. एका झाडाखाली बसले आणि ध्यानामध्ये तल्लीन झाले. शिष्य गुरुपाशी बसला होता. इतक्यात त्यानं पाहिले की तिकडून एक वाघ येत. घाबरून शिष्य पटकन झाडावर चढला. झाडावर चढला तो गुरुला सांगू लागला, गुरुदेव एक वाघ येत आहे भयंकर क्रूर, आपण पण माझ्यावर चटकन झाडात चढा, नाहीतर तो आपल्याला खाऊन टाकेल. गुरुने ऐकून न घेतल्यासारखं केलं. त्याला काहीच उत्तर दिलं नाही. ते ध्यानात मग्न होते. शिष्याच्या ओरडण्याकडे त्याचं ध्यानच नव्हतं. तो वाघ शिष्याने म्हटल्याप्रमाणे थोड्याच वेळ तिथं आला.
त्याने गुरुचा थोडा वास घेतला, हुंगलं आणि तो निघून गेला. शिष्य झाडावर खाली उतरला. गुरूंनी आपली ध्यानधारणा पूर्ण केली होती. दोघे जण मार्गक्रमण करू लागले, चालू लागले. काही वेळातच गुरूंच्या कानाला एक डास चावला. त्याने तो बाजूला करत कान जोरात खाजवायला सुरुवात केली. काय भयंकर डास होता ते, तेवढी आग लागली. शिष्याने गुरुला विचारलं, गुरुदेव, एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही. वाघ आला तेव्हा तो मी शांत होता, किंचित सुद्धा घाबरला नाही, चुळबुळ केली नाही. मात्र एक क्षुल्लक मच्छर चावला तर आपणास किती वेदना होत आहे, या गोष्टीचं कारण तुम्ही सांगू शकाल का? गुरु स्मित करून म्हणाले, जेव्हा वाघ आला होता तेव्हा मी ईश्वराच्या सहवासात होतो. बघा, जेव्हा वाघ आला तेव्हा मी ईश्वराच्या सहवासात होतो, आत्म्याच्या सानिध्यात होतो. आता या घटकेला मी तुझ्या सहवासात असल्यामुळं डास सुद्धा मला भयानक वाटतो. ज्याला ईश्वराची पाठराखण असते त्याला सर्वांची पाठराखण मिळते. ज्याच्या ईश्वराला भय, त्याला ईश्वराचं भय वाटतं, त्याला इतरांपासून भय बाळगावं लागतं. ईश्वराबद्दल भय न बाळगलं तर आपल्याला कोणाकडूनच भय नाही. म्हणून अशा प्रकारचं विमल ब्रह्मनिरूपण समर्थांनी आपल्या समोर मांडलं. म्हणून जडद्रव्याला व्याप्ते म्हणते त्याहून मृद आहे, म्हणजे सूक्ष्म आहे. साऱ्या जीवसृष्टीला व्याप्ते म्हणते जीवना म्हणे सूक्ष्म आहे. अंतःकरणाला व्याप्ते म्हणते मन बुद्धीहून सूक्ष्म आहे. अर्थात सच्चिदानंद आत्मा हाच ब्रह्म होय. नित्य प्राप्त ब्रह्म सर्वदा सर्वत्र विद्यमान असल्याने स्वतःमध्ये ते पाहावं लागतं. साऱ्या दृश्यात शांतात निषेध केल्यावर जे दृष्टेपणाने अत्यंत अवशिष्ट राहते ते ब्रह्म. सारे दृश्य विश्व मायेच्या निर्मितीचे असल्याने ज्ञानी पुरुष त्यास सत्यपणाने ग्रहण करत. जी ज्ञानी माणसं असतात ते प्रत्येक गोष्टीला आपलं चारित्र्य बघतात. कुठली गोष्ट अशा प्रकारची ते सहज स्वीकारत नाही. त्यांना माहित असतं त्या की हे वरच पांघरुण आहे, पण मूळ ब्रह्म हे अवशिष्टच आहे. अशा प्रकारचं समर्थांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यामुळं ज्ञानी पुरुष त्या सत्यपणाने ग्रहण करीत नाहीत. कालाधीन दृश्य विश्व हे अनित्य आहे. विश्व चालवणार मात्र कालनित्य आहे, पण त्याचं अधिष्ठान ब्रह्म म्हणून मात्र सत्य आहे. सत्य अचेतन असू शकत नाही, ते चेतनच असले पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टीचं अधिष्ठान ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे मात्र सत्य आहे. सत्य म्हणजे अचेतन आहे, ते असूच शकत नाही, अचेतन असू शकत. ते सत्य अचेतन असू शकत नाही, ते चेतनच असलं पाहिजे. म्हणून सत्य ज्ञान स्वरूप असते. म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं म्हणतात. जे जे सत्य आहे ते ज्ञान स्वरूपच असते. जे जे मिथ्य आणि खोट आहे ते असत्यच असत. साधी गोष्ट. म्हणून सत्य ज्ञानम अनंतम ब्रह्म असं श्रुती सांगते. ब्रह्माची सत्ता विश्वाला प्रसवते आणि त्याची उपस्थिती विश्वाला सांभाळते. त्याची चेतना विश्वाला जिवंत. असं जरी असलं तरी सुद्धा ते ब्रह्म मायेला सांभाळत. विश्वाची सत्ता विश्वाला ती प्रसवते. ब्रह्माची सत्ता त्याची उपस्थिती विश्वाला सांभाळते. त्याची चेतना विश्वाला जिवंत. ब्रह्म कसा आहे तर ते प्रसवणारा आहे. ब्रह्म कसा आहे तर त्याची उपस्थिती ही विश्वाला वाचवते, विश्वाला सांभाळते. उपस्थिती नसते, त्याची चेतना विश्वाला जिवंत ठेवते. विश्व का जिवंत आहे? कारण त्याची चेतना ही जिवंत. अशा प्रकारे वर्णन हे समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केले. विमल ब्रह्माचं विवरण करताना अनंत प्रकारच्या रचना समर्थांनी मांडल्या. त्याचप्रमाणे विमल ब्रह्माचा विचार करताना समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये 64वा श्लोक असा आहे की ज्यामध्ये विमल ब्रह्माचं निरूपण हे स्पष्टपणे दिसतं. 64वा समास आणि 64वा मनाचा श्लोक किती साधर्म्य ही समर्थांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतं. काय चिंतन समर्थाचं ते आहे. अशा दृष्टिकोनातून समर्थ माऊली सांगतात की अनुभवाला जे जे येते ते सगळेच खरं असतं असं नाही. किंबहुना जे काही अनुभवाला येतं त्यावर दृष्टी बुद्धी चालवून बघा, जे काय आपल्या अनुभवाला येतं त्यावर माणसाने बुद्धी चालवली पाहिजे. आणि बुद्धी चालवून आसारापासून सार बाजूला काढणं हेच मानवी ज्ञानाचं मुख्य लक्ष्य. की आसार भरपूर गोष्ट आहे.
पण त्यातलं नेमकं सार बाजूला काढता आलं पाहिजे, त्यातलं तथ्य बाजूला काढता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आसारापासून सार बाजूला काढणं हे मानवी ज्ञानाचं मुख्य लक्षण. पण सर्वांचा अनुभव एकाच प्रतीचा असत नाही, सगळ्यांचा अनुभव सारखा नाही, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणं हा सर्व अनुभवांचा चक्रवर्ती आहे. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणं म्हणजे हा सगळ्यातला सगळ्या अनुभवाचा अनुभव आहे. कोणता अनुभव शिल्लक राहिला नाही. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. अर्थात त्या अनुभवाने निश्चित झालेले ब्रह्म म्हणजेच परमात्मा स्वरूप आणि विश्वस्वरूप अंतिम सत्य मानले पाहिजे. ब्रह्मज्ञानी पुरुष खात्रीपूर्वक सांगतात की परमात्मा वस्तू अपरंपार आहे. तिच्या एका लहानशा भागावर विश्वाचा देखावा दिसतो, विश्वाचं दृश्य दिसतं. मुळामध्ये परमात्मा स्वरूप असलेले विश्व आपल्याला इंद्रियांना वस्तुरूप दिसते. वास्तविक ते तसं नाही. इंद्रियांची दृष्टी अज्ञानाची असते. इंद्रियांना दिसणाऱ्या पदार्थाचा ब्रह्म अंतर्बाह्य व्यापून आहेच, परंतु ते विश्वाच्या बाहेर सुद्धा व्यापून आहे. पण किती व्यापून आहे याचा पत्ता कोणाला सांगता येत. ब्रह्म सूक्ष्म, अतींद्रिय आणि सदा सर्वदा अगदी आपल्या जवळ आहे. ते संपूर्ण सत्य आहे. स्वप्नाप्रमाणे ब्रह्म सत्य आहे आणि हे विश्व आहे ते पण स्वप्नाप्रमाणेच. अशा प्रकारचं वर्णन या समासामध्ये विमल ब्रह्मा संदर्भात केले. मग समर्थ मनाच्या या 64व्या श्लोकात असं म्हणतात, अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चित्ती बसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाना. विमल ब्रह्माच्या अत्यंत विरुद्ध विमल ब्रह्म प्राप्त करायचं असेल तर कशा प्रकारच्या गोष्टी टाळल्या पाहिजे याचं वर्णन समर्थांनी या 64व्या मनाच्या श्लोकात केले बघा. म्हणून मी परत परत सांगतो असं समर्थ म्हणतात की मूर्खाच्या अंगी दृढ बुद्धी असणं शक्यच नाही. ज्याला विषयी गोष्टीची आवड आहे त्याच्याजवळ राम कधीच असणार. अति लोभ धरला तर संतापच पदरी पडेल, कारण समाधान हे मांडण्यावर असतं. जे मागून मिळत नाही आणि आशाची परिस्थिती अत्यंत दैन्यवान असते. त्यांच्या मते ज्याच्याजवळ जे काही आहे ते कमीच आहे. मागील अनेक श्लोकातून सर्वोत्तम दासाच्या गुणांचं वर्णन समर्थाने केलं. आता समर्थ माणसाच्या अवगुणांचं आणि त्यांच्या करंटेपणाचं वर्णन करतो. हा जो करंटेपणा आहे हा करंटेपणा विमल ब्रह्मापासून आपल्याला दूर करतो म्हणून समर्थाने मांडला. त्यामुळे हा सगळा विचार करताना करंटेपणा कसा आहे तर माणसाच्या अवगुणामुळे तो करंटेपणा आहे. पण मनुष्याचं जे आंतरिक बल आहे ते आंतरिक बल अत्यंत श्रेष्ठ आहे. पण ते कधी कळेल. एका राजाला बातमी कळली की त्याच्या सैन्याचा पराभव झाला. बातमी कळता राजा एकदम हताश झाला. त्याच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली. महाराणीने जेव्हा राजाचा चेहरा तसा पाहिला ती राजांना तिने विचारलं, महाराज आपण इतके उदास दिसत आहात, आपला चेहरा एवढा सुटलेला कसं काय आहे, काय विशेष घडलाय का? राजा म्हणाला, काय सांगू, आता दूताने घेऊन बातमी दिली आहे की आपल्या सैन्याचा पराभव झाला. एका क्षत्रियाला याहून मोठी अशी दुःखाची बातमी कोणती असते? क्षत्रिय माणसाला युद्ध थांबण्यापेक्षा कुठं मोठं दुःख असू शकतो. माझं मन दुःखाने पळून निघालेलं आहे. महाराणी म्हणाली, मला तर यापेक्षा मोठं दुःख झालंय. ती म्हणजे आपलं साहस, आपलं मनोधैर्य, आपलं आंतरिक बल नष्ट झालेलं. ती महाराणी राजाला सांगतेय की मला तर तुमच्यापेक्षा दुःख झालंय, कारण मी एका राजाचं साहस, त्याचं मनोधैर्य, त्याचं आंतरिक बल नष्ट झालेलं बघितलं. युद्धातील पराभव हा खरा पराभव नसतोच. अंतःकरणातील पराक्रम, क्षात्रतेज जागृत असेल तर पराजयाचं रूपांतर विजयात नक्की होऊ शकतं. पण आपण मनाने खचला आहात, आपली क्षात्रवृत्ती नाहीशी झाली असेल तर आता बाहेरची कोणती शक्ती आपल्याला कधी विजय मिळू देणार? बाहेरच्या शक्ती, बाहेरच्या वस्तू माणसाला विजय प्राप्त करून देत नसतात. त्याचं आंतरिक बळ त्याला विजय प्राप्त करून देत असत. समर्थ या ठिकाणी मांडतो. तेव्हा खचून जाऊ नका. आपली क्षात्रवृत्ती नाहीशी झाली असेल तर बाहेरची कोणती शक्ती तुम्हाला मदत करणार? महाराणीच्या प्रबोधनाचा त्याच्या अंतःकरणावर एवढा परिणाम झाला. नव्या प्रेरणेने, उत्साहाने तो रणभूमीवर गेला. जीवाची बाजी लावून तो लढला, शौर्याचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं आणि बघता बघता पराजयाचं विजय रूपांतर विजयामध्ये झालं. आंतरिक शक्ती, साहस आणि संकल्प या असाध्य गोष्ट सुद्धा साध्य करतात.
म्हणून या सगळ्या गोष्टीवर आंतरिक बल किती महत्वाचं आहे हे समर्थ सांग. पुढे समर्थ असं म्हणतात, येथे मूळ अज्ञानी माणसाची बुद्धी स्थिरच राहत. तो अति काम लंपट असतो, त्याच्या अंतःकरणात भगवंत स्थिर होत नाही हे स्पष्ट आहे. जो अति लोभी असतो त्याचं मनही स्थिर नसतं. तसे जो अति भोगी असतो तो सदैव लाचार. विमल ब्रह्म जर जाणून घ्यायचं असेल तर बुद्धी स्थिर पाहिजे, कामलंपटपणा सोडला पाहिजे, अंतःकरण भगवंताचं स्थिर झालं पाहिजे. लोभीपणा तो त्याचं मन स्थिर नसतं. जो अति भोगी असतो तो सदैव लाचार असतो. खायचे पदार्थ असो, पैसा असो, संपत्ती असो, एकदा त्याला भोगाची सवय लागली की तो लाचार बनतो. त्यामुळे कृतार्थता असली पाहिजे जन्माची, केवळ लाचारता नसली पाहिजे. काहीतरी कृत कार्य, कृत अर्थपूर्ण कार्य करणं पाहिजे. स्वीडन मध्ये एक गोष्ट आहे की तिथे एका राजाला एक बहीण होती. तिचं नाव तर राजकुमारी रंजना. ती स्वभावाने अत्यंत दयाळ होती. रोग्यांची अवस्था पाहून तिच्या अंतःकरणामध्ये करुण्याचा पूर येईल. अशाच करुण्याने प्रेरित होऊन तिने त्यांच्याकडे एक मोठं हॉस्पिटल बांधलं. आपल्याजवळ असले सारे हिऱ्या मोत्याचे दागिने त्याने ती विकले. केवळ हॉस्पिटल बांधून तिचं काम थांबलं नाही, ती स्वतः रुग्णात जाऊन लोकांची सेवा करू लागली, शुश्रूषा करू लागली. तिला मनस्वी आनंद वाटायचा. एकदा तिच्या दवाखान्यात कुष्ठरोगी दाखल झाला. 6 वर्षापासून तो त्या रोगाने त्रस्त होता. अंगावरील चिघळलेल्या जखमा व त्यातून घाण पाहून त्याच्यावर कोणी जात नव्हतं. राजकुमार ते कळताच तिने त्याला धीर दिला. स्वतः त्याची शुश्रूषा करण्यास ती रोज येऊ लागले. 7 महिने तिचा क्रम चालू होता. तिचा सेवेला यश आलं आणि तो रोगी पूर्णपणे बरा झाला. डॉक्टरने त्याला घरी जाण्याची परवानगी दिली. घरी परत जाताना तो राजकुमारीला म्हणाला, आई देखील आपल्या मुलाची एवढी सेवा करणार नाही, एवढी सेवा तू माझी केली. आजन्म मी आपले ऋण विसरणार नाही. एवढे बोलून तो तिच्या पाया पडला व त्याच्या डोळ्यात अश्रूंनी डबडब झाले. राजकुमारी त्याला उठत म्हणाले, हे बंधू, हॉस्पिटल उभारण्यासाठी मी माझे मोत्याचे दागिने विकले होते. त्या मोत्यांच्या पीक उगवल्या. तुझ्या डोळ्यातील अश्रूची मोती पण मला खूप आनंद वाटतो. अशा प्रकारची कृतार्थता आपल्या जीवनात असली पाहिजे. जर लाचारता असेल तर मनुष्य काही करू शकणार. मनुष्याने आपल्या जीवनात समतोल राखला पाहिजे. पण तो नेमके कसे, तो उलटच वाग. त्याचं चित्र समर्थन याच्यामध्ये घडवलं. त्याला काही समजत नाही, हे समजत नाही की तोच अतिमूढ आहे. ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. लोकांनी सांगितले ज्ञान त्याला नको असत. मग शुद्ध वर्तन कुठलं येणार? पण एकाग्र करून परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करणं त्याला जमत नाही. कारण मनाला आवर घालण्याचं काम बुद्धी करत असते. ती त्याची बुद्धीत चांगले वाईट ओळखण्याचं सामर्थ्य गमावून बसली असते. म्हणून ध्येय प्राप्ती करण्यासाठी कशा प्रकारचं सामर्थ्य मनुष्यामध्ये असलं पाहिजे, कशा प्रकारची बुद्धी असली पाहिजे. बुद्धी आणि सामर्थ्य हे अत्यंत महत्वाचं. सिराजुद्दौला हे बंगालचे शेवटचे नवाब. स्वभावाने अत्यंत मानी, वागण्यास सरळ व सौजन्यशील. इंग्रजांसमोर लढत असताना त्यांना गुप्तहेराकडून समजले की त्यांच्या स्वतःचा सेनापती मीर जाफर याच्या विरुद्ध कटकारस्थानी करत आहे. यांच्याच विरुद्ध काय करा त्यांना नवाना सुचेना. त्यांची बुद्धी चळेनाशी झाली. त्याच वेळेत त्यांची वृद्धमाता त्यांच्याकडे आली. आपल्या मुलाला चिंताग्रस्त तिने ओळखलं. बा, तुझा चेहरा असा का पडलेला आहे? काय भानगड आहे? नवाब म्हणाले, आई काय सांगू, मला समजत नाही काय करावं. माता म्हणे, बेटा माझे डोकं उडण्यासाठी कोणी मारेकरी आलाय तर तू काय करशील? नवाब तेवशाने बोलला, त्याला असा धडा शिकवी जन्मभर त्याच्या लक्षात. कोणाची माय व्याली दुस्साहस करण्याची माझ्या आईला मारू शकतो. आई म्हणाले, कल्पना कर की मला मारणारा एक नसून अनेक आहेत. तू काय एकटा लढशील त्यांच्याशी? नवाब म्हणाले, संख्येने किती असो त्यांना असे पाणी पाजेल की एकाची माझ्यावर आई हात उगारायची हिंमत होणार. मग त्यांची आई म्हणाली, मुला मी तर तुला फक्त 9 महिनेच पोटात ठेवले आहे. मातेवण मातृभूमी श्रेष्ठ आहे. तिच्या रक्षणासाठी तू बलिदान केलंस. तिची लाज लुटल्या जात असताना तू स्वस्थ बसलाय. तशी तुझी आली मातृशक्ती, मातृभक्ती. जा आणि लढायला सुरुवात कर. तेव्हा सिराजुद्दौला पुन्हा लढण्यासाठी सिद्ध झाला, केवळ आईच्या प्रेरणेमुळे. त्यामुळं बुद्धीत चांगला वाईट ओळखण्याचं सामर्थ्य गमावून बसली की अशी परिस्थिती निर्माण होते. अशा बुद्धीला कोणीतरी चालना देण्याची आवश्यकता. त्यामागे आसक्तीचा अतिरेक असतोच. विषयभोगाची लालसा लोभ उत्पन्न करते. लोभामुळे विकार उत्पन्न होतात. अशा ठिकाणी रामाचं वास्तव्य नसतं. मनाला रामाला स्थान उरत नाही. परमार्थाचा विचार कधी उत्पन्न होत नाही. विवेकहीन आचरण घडतं. म्हणून माणसाने वासनेला लगाम घातला पाहिजे.
उत्तम पूर्णत्व प्राप्त करण्याची आवश्यकता ही प्राप्त करण्याची गरज. नौकाखालीच्या यात्रेमध्ये महात्मा गांधी बरोबर त्यांची नातू मनू गांधी होती. एकदा ती बोलताना बोलता म्हणाले, बापू हा सुरावर्दी सुधारणेचा पलीकडचा दिसतो. त्याचे पत्र पाहणं किती विचित्र आहे. बापूंचा मित्र सुरावर्दी, त्यातली भाषा किती उर्मटपणाची आहे. अशा माणसाला नम्रतेने पत्र का उपयोगी, असं मनू गांधीजीला म्हणाले. म्हणून वाटले बापूजी तिच्यावर बोलण्यावर एकदम खुश होती. परंतु सर्व नीट ऐकल्यानंतर ते बापू गंभीरपणे म्हणाले, म्हणू सुरावर्दी तुझ्यापेक्षा मोठे आहेत, एका प्रांताचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा उल्लेख तू आरेतुरीच्या भाषेत करता कामा नये. त्यांना आदराने संबोधलं पाहिजे. भाषेमधील असभ्यता, अविवेक याला हिंसाच मी समजतो. म्हणून ते ऐकून विचारप्रवण झाले. बापूजी थोडा वेळ थांबून तिला म्हणाले, इंग्रजांच्या या चांगल्या सवयी आपण आहेत त्याचे आपण अनुकरण का करू नये. अगदी नौकराकडा काही मागायचं असेल तर कृपया प्लीज असं म्हणतात. काम झाल्यानंतर ते आभार म्हणून थँक्यू म्हणतात. माणसाला विसरणार नाहीत. जोपर्यंत आम्ही आमच्या मुलींना शाळेत आणि कॉलेजमध्ये अशा प्रकारची सभ्यतेची भाषा शिकवणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं इतकं विमल शुद्ध ज्ञान कोणाला मिळणार नाही. अशा प्रकारचं आचरणामुळेच मनुष्याला विमल ब्रह्म प्राप्त होतात आणि त्याच्यातले कुठले अडथळे येतात समर्थांनी त्याच्यामध्ये मांडलेल्या. हा सगळा विचार करताना मनुष्याने वासने लगाम घातला. वासने लगाम कोण घालणार आहे? आणि जण असं मी मंत्र घेतलाय, गुरु मला माझ्या वासने लगाम घालतील असं नाही. प्रत्येकाने आपल्या वासनेला आपण लगाम घातला पाहिजे. तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. पिणे, चैन करणं, मजा करणं यावर बंधन घातलं. औषधासाठी असलेली दारू अतिसेवनाने मनुष्याला त्या पृथ्वीवर नरकात वासना तृप्ती कधीच होत नाही आणि मग माणूस भोगवादी आणि चंगळवादी होतो. जीवन समृद्ध जरूर असावं, पण त्याचा अतिरेक झाल्याने संस्कृती नष्ट होत. संस्कृतीशिवाय, नीतिमत्तेशिवाय असलेलं जीवन हे फुलत नाही. आयुष्य जर फुलायचं असेल तर त्याला नीतिमत्ता आवश्यक. संस्कृतीप्रमाणे जगलं पाहिजे. शरीर मन बुद्धी काम करत नाही. दीनवाणे केविलवाणे जगण्याची वेळ आपल्याला काय आहे. म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये जर विमल ब्रह्म ज्ञान प्राप्त झालं तर मनुष्याला अशा प्रकारचं दैनवाणा म्हणता येणार नाही. विषयांना अनुसरून 1720 मध्ये फ्रान्स मधील मार्सेल शहरामध्ये अचानक प्लेगची साथ आणि परिणाम काय झाला तर फार उग्र रूप धारण केलं त्या प्लेगच्या लाटेने. हजारो माणसे प्लेगनं मृत्युमुखी पडली. स्मशानभूमीवर प्रेताचे ढीग जमा झाले. डॉक्टर उपचार करून थकून गेले. उपचार व्यर्थ ठरू लागले. उलट जो डॉक्टर औषध देण्यात जाईल तोच रोगाचा भक्ष व्हायचा. काय करा. रोगाचे निदान करण्यासाठी विख्यात डॉक्टरांनी एक परिषद विचार झाला की मृत शरीराचे शवविच्छेदन केले तरच रोगाचा विषाणू शोध लावतो. हे जे प्लेगच्या याच्यामध्ये एखादा जो मृत झालेला व्यक्ती असेल त्याचं शवविच्छेदन करून तो जंतू शोधला तरच विषाणूचा शोध लागेल असा निष्कर्ष काढणार. आता असं करणं म्हणजे साक्षात यमराजाला निमंत्रण देण्यासारखं. यमराजाने या असं निमंत्रण कोण असं धाडस करणार. हेनरी गायन नावाचे एक तरुण शास्त्रज्ञ होते. त्यानं हे आव्हान स्वीकार. माझे प्राण जाऊन त्याबद्दल लाखो जणांचे प्राण वाचणार आहेत. मानव जातीची सेवा घडणार आहे. हे घ्या माझं इच्छापत्र. माझ्या मृत्यूनंतर माझी सारी संपत्ती प्लेगच्या रोगासाठी खर्च करायचं त्यांनी शपथपत्र लिहून दिलं, मृत्यूपत्र. आणि तो थेट ऑपरेशन थिएटर मध्ये गेला. त्यानं मृत एका व्यक्तीचं शवविच्छेदन करायला सुरुवात केली. कार्य सुरू केलं. विषाणूने शरीरातील आक्रमण व त्याची कारण याचा नोट्स तयार केला. विषाणूचं आक्रमण कसं झालं, त्याचं आक्रमण कसं आणि त्याचा काय कारण आहे याचा शोध नोट्स तयार केल्या. एका रासायनिक द्रव्यात ठेवल्या. त्यांना स्पर्श करणारा संसर्ग होण्याचे वाद म्हणून या सगळ्या नोट्स त्यांना लिहिल्या स्वतः आणि एका रसायनाच्या द्रव्यात ठेवल्या. ते नोट्स काढताना त्याला इन्फेक्शन होऊ नये प्लेग. आपले कार्य त्याने पूर्ण केले पण तो प्लेगच्या किटाणूने त्याचं शरीर जर्जर करून टाकले. जे घडाचं तेच झालं. गड आला पण सिंह गेला. वीर हेनरी गायनने मानवतेसाठी आपले अमोल जीवन समर्पित केले. लाखो लोकांना जीवदान तो देऊन गेला. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माची जुळती असं जे गीत म्हणतात त्याचं कारण हे अशा प्रकारचं व्यापक विमल ब्रह्म हे समर्थन अपेक्षित. तशा प्रकारे ब्रह्माची अवस्था
म्हणून ते समर्थ असं म्हणलं की स्वतःच्या वासनेला मर्यादा घालायला शिकवलं पाहिजे आणि त्यासाठी मर्यादा पुरुषोत्तमाचं ध्यान करावं लागतं. अन्य कुठल्याही गोष्टीचं ध्यान करून जमणार नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं ध्यान ही प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे, तरच विमल ज्ञानापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि म्हणून हा सगळा विचार करताना आपण बघतो की समाजामध्ये दुष्टता आणि अहंकारपणा वाढत चालले. त्यामुळं हा अहंकार सोडला पाहिजे. एक रुबिया नावाची एक सुफी पंथाची एक महान स्त्री संत होऊन गेली. तिच्याकडे एकदा एक अतिशय श्रीमंत माणूस आला. तो रबियाला म्हणाला, मला काहीतरी आज्ञा करा, आपणासाठी मी काय करू शकल ते मला सांगा, मी ते देऊ शकतो. ती म्हणाली, मला काही नको, माझे कोणतंही काम नाही, आपणासाठी काहीच आज्ञा आणि हुकूम नाही. त्या रबियानं त्याला उत्तर दिलं. तो मला ठीक आहे, निदान मला काहीतरी आशीर्वाद तर दे, उद्याही आशीर्वाद मिळेल. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला, आशीर्वाद मागू लागला. रबियाने त्याला हात पसरायला सांगितले. त्याने हात पसरले. रबियाने त्याच्या हातात एक छोटीशी मेणबत्ती, सुई व एक केसाचा गुच्छ ठेवला. आपण हे काय करीत आहात, एक सर्व कशासाठी काय प्रकार आहे? त्या माणसाने आश्चर्यचकित वृत्तीनं त्या रबियाला विचारलं. ती म्हणाली, तो म्हणा, मी काही समजलं नाही, काय करू या वस्तूच? ती म्हणजे सांगते, नीट लक्षात ठेवा. मेणबत्ती एवढ्यासाठी दिली की तिच्याप्रमाणे तू स्वतः जळत राहून दुसऱ्याला प्रकाश. सुई देण्याचा हेतू हाच आहे की ती स्वतः निर्वस्त्र राहून दुसऱ्यांसाठी कपडे तयार करते. दोन वेगवेगळ्या गोष्टी ती जोडते, त्यांचे मिलन घडवून आणते. आता उरली गोष्ट म्हणजे केसाचा गुच्छ. केसामध्ये किंचितही कडकपणा नसतो, ते सदैव मऊ असतात. पण तू पण तुझ्या शरीरात तसंच मऊपणा ठेव, नम्रपणा ठेव, अहंकार ताठरपणा टाकून दे. जीवनाचं रहस्य याप्रमाणे तुला जाणायला येईल. रवियाने सविस्तर स्पष्टीकरण केलं. त्या मनुष्याजवळ भौतिक सुख संपन्नता होती, पण रबियाने दिलेल्या आशीर्वादामध्ये त्याला आंतरिक आत्मिक वैभव प्राप्त. अशा प्रकारचं आंतरिक वैभव प्राप्त करायचं असेल तर विमल ब्रह्माची कास आपण सर्वांनी धरण्याची आवश्यकता समर्थांनी या समासामध्ये आपल्याकडून अपेक्षित केली. तशा प्रकारचं आपण विमल ज्ञान, विमल ब्रह्म, अत्यंत निर्मळ ब्रह्म, निर्मळ स्वभाव, निर्मळ व्यवहार, आहार विहार, उच्चार, आचार हा सगळा शुद्ध असला पाहिजे. त्याला विमल ब्रह्म असं म्हणलंय. तो विचार, ते आचार आपण निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न निरंतर करूया. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यजने तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे चिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतु तया भूता. चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंता मनीसे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी, हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.